सो हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ डॉक्टर ऐश्वर्या. आज आपण 2026चं रिनीटचे काही क्वेश्चन्स घेणार आहोत. सिलेक्टेड क्वेश्चन्स घेण्यामागचं कारण असं की आपण प्रत्येक क्वेश्चनचं जरा डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत. डिटेल म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की त्याच्याशी रिलेटेड ज्या काही अदर कॉन्सेप्ट आहेत त्या आपण याच्यामध्ये घेणार आहोत, जेणेकरून 2027साठी जे प्रिपेअर करणार आहेत त्यांना याचा फायदा होईल. आता पहिला क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय आहे. सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन फंगी अँड अल्गी आर कॉल्ड ॲज. ॲक्च्युली याला आपण लायकेन्स म्हणत असतो. PYQ आहे, हा रिपीट क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये काय, सिम्बायोटिक या शब्दाचा अर्थ काय असतो. सिम्बायोटिक, सिम म्हणजे बोथ, फंगी आणि अल्गी या दोघांनाही एकमेकांचा फायदा असतो. यालाच आपण म्युच्युअलिझम असे पण म्हणतो. याला आपण काय म्हणत असतो, म्युच्युअलिझम. हे आपण ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन या टॉपिकमध्ये बघितलेले. बोथ स्पीशीज कशा असतात, बेनिफिशियल असतात. आपण त्यावेळी त्याला म्युच्युअलिझम असं म्हणत असतो. मग आता याच्यामध्ये काय आहे की अल्गी आणि फंगी हे एकमेकांसोबत किंवा एकमेकांना फायदा कसा आहे, तर अल्गी कसं आहे, ऑटोट्रॉपिक आहे आणि ऑटोट्रॉपिक असल्यामुळे ते काय करतं, फोटोसिंथेसिस करतं. फोटोसिंथेसिस करतं म्हणजे काय की ते फूड प्रिपेअर करणार. फंगी हे कसं आहे, हेटेरोट्रॉपिक आहे, बरोबर, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग अल्गी आणि फंगी यांच्यामध्ये एक डील होतं. काय डील होतं की अल्गी म्हणतं की मी फूड प्रिपेअर करतो, माझं प्लस पॉईंट काय आहे की मी फोटोसिंथेसिस करतो आहे, तर मी काय करेल, मी तुझ्यासाठी फूड प्रिपेअर करेल. मग त्याच्या बदल्यात अल्गीला पण काहीतरी लागेल, बरोबर. मग फंगी काय म्हणते, ठीक आहे, तू जर माझ्यासाठी फूड प्रिपेअर करत असेल तर मी काय करेल, तुला एकतर प्रोटेक्शन देईल, म्हणजेच थोडक्यात शेल्टर प्रोव्हाइड करेल, आणि दुसरं म्हणजे वॉटर आणि मिनरल्स देईल. काय प्रोव्हाइड करेल मी तुला, वॉटर आणि मिनरल्स प्रोव्हाइड करेल, असं त्यांच्यामध्ये डील होतं. आणि मग ते काय करतात, एकमेकांसाठी काम करतात किंवा एकत्र राहतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो, सिम्बायोसिस किंवा सिम्बायोटिक असोसिएशन, किंवा यालाच आपण काय म्हणतो आहे, म्युच्युअलिझम असं म्हणतो आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कधी कधी असं पण येतं की मायकोबियंट आणि फायकोबियंट. आत्ता पण याच्यामध्ये तुम्हाला आहे हा शब्द मायको. मायको या शब्दाचा अर्थ असतो फंगी. मायको या शब्दाचा अर्थ असतो फंगी, आणि फायको या शब्दाचा अर्थ असतो अल्गी. फायको या शब्दाचा अर्थ काय असतो, अल्गी. मग ज्यावेळी कधी कधी असं पण विचारतात की मायकोबियंट आणि फायकोबियंट, मग हे दोघांचे कंपोनंट आहेत, म्हणजे फंगीलाच आपण मायकोबियंट म्हणणार आणि अल्गीला आपण फायकोबियंट म्हणणार. ठीक आहे. त्याच्यानंतरचं अजून एक याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं झालं तर लायकेन्सला आपण पोल्युशन इंडिकेटर म्हणतो. काय म्हणत असतो, पोल्युशन इंडिकेटर. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी पोल्युशन असतं त्या ठिकाणी हे ग्रो कधीच होत नाहीत, किंवा याला SO2 इंडिकेटर असा पण एक PYQ आहे बघा. त्यानंतर याच्याबद्दलची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायोनियर स्पीशीज आहेत, म्हणजे बेअर रॉक्सवरती हे प्रेझेंट असतात. कोण, लायकेन्स. आता त्याचे ऑप्शन्स जे आहेत त्या ऑप्शनबद्दल जरासं बघूयात आपण. आता मायकोरायझे, मगाशी सांगितलं मायको म्हणजे काय असतं, फंगी असतं, आणि रायझा म्हणजे काय असतं, रूट असतं. मग फंगीचं रूटसोबत जे असोसिएशन असतं त्याला आपण काय म्हणतो, मायकोरायझा म्हणत असतो. त्यानंतरनं स्पॉन्जेस हे ॲनिमल किंगडममध्ये पॉरिफेराचं एक्झाम्पल आहे. त्यानंतरनं क्रायसोफाईट्स हे प्रोटिस्टामध्ये आहे, प्रोटिस्टाचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय आहे, टोटल नंबर ऑफ वर्टेब्रे इन ह्युमन. टोटल नंबर असं बघितलं की काही विद्यार्थ्यांनी अशा चुका केल्यात की टोटल नंबर म्हटलं की 206, आपल्या बॉडीमध्ये 206 बोन्स आहेत असं ब्लाइंडली टिक करून आले, तर ते चुकीचं आहे. क्वेश्चन नीट न वाचल्यामुळे किती त्यांना प्रॉब्लेम झालेत. खूप सारे स्टुडंट्सचा मेसेज आला आहे की हा क्वेश्चन सिली मिस्टेकमुळे गेलेला आहे. ठीक आहे. तर असं न करता तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचा. बघा, द नंबर ऑफ वर्टेब्रे इन ह्युमन. वर्टेब्रेचा काउंट किती हे विचारले, तर टोटल किती आहेत वर्टेब्रे, 26. ठीक आहे. वर्टेब्रेला आपण बॅकबोन असं सुद्धा म्हणत असतो. आपल्या जो पाठीचा मणका आहे किंवा पाठीचा कणा जो आहे त्या ठिकाणी वर्टेब्रे प्रेझेंट असतात. मग किती टाईप्सचे असतात बघा, सर्वायकल, थोरॅसिक, लंबार, आणि त्याच्यानंतरनं सॅक्रल. ठीक आहे. त्याचं काउंट आपण कसं लक्षात ठेवतो, टोटल 26 कसे झाले ते बघा. सर्वायकल असतात ते 7, 7, 12, 5, 1, 1. कसं लक्षात ठेवणार, 7 म्हणजे सर्वायकल 7, त्यानंतरनं थोरॅसिक 12, त्यानंतर लंबार 5, आणि हे 1. असे टोटल किती झाले, 1 फ्यूज असतात, कॉकेक्स. सॅक्रलमध्ये अजून काय असतं, कॉकेक्स असतं.
त्याला आपण टेल बोन किंवा मंकी बोनसुद्धा म्हणत असतो. अशी टोटल किती झाली 26. मग टोटल नंबर ऑफ व्हर्टेब्रे इन ह्युमन असा क्वेश्चन आला तर तुम्ही काय टिक करणार 26. सो अजून काही क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करायचे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.